झी 24 तास एक पाऊल पुढे। इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीच्या जगतातील या मिलेनियम बेबीज तुमच्या आमच्या घरातही असतील कदाचित। त्यांच्या आजूबाजूची दुनिया इतकी प्रचंड वेगाने वाढते की त्यामध्ये आपण फारच दूर असल्याचं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही। याविषयी मानसोपचार तज्ञांना काय वाटतंय त्यावर एक नजर। काळ बदललाय। आता ए फॉर ऍपल नाही तर ए फॉर ऍपल आयपॅड आणि बी फॉर बॉल नाही तर बी फॉर बरिस्ता, सी फॉर कॅट नाही तर चॅट, डी फॉर डॉग नाही तर डिस्क। होय, हेच आहे यांचं विश्व। तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर आयपॅड मधूनच मिळेल, कारण आता ही मुलं सुपर मिलेनियम बेबीज आहेत। यांच्या जगात ब्रँडच्या नावानं ओळखलं जातं। त्यांच्या काळात पाढे नाहीत तर मोबाईल ऍप्लिकेशन्स त्यांना मुखोद्गत असतात। 2013 मध्ये 13 वर्षाचे टीनेजर्स हेच देशाचे आता भविष्य बनणार आहेत। कुछ कुछ होता है हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा ही मुलं कदाचित रांगत होती, पण आता हर एक फ्रेंड जरुरी होतायत असं म्हणतायत। अगर कोई बातचीत सबसे पहले ड्रेसिंग सेंस, क्योंकि कोई तुम्हारा दिमाग व दिल तो नहीं पढ़ सकता है फर्स्ट लुक में, तो फिर ड्रेसिंग सेंस, पर्सनालिटी, ऑरा होता है अपना, और फिर बात कैसे करती है, बिहेव कैसे करती है, कितनी नॉलेज है उसे। पालक म्हणून तुम्हालाही प्रश्न पडले असतील, या टेक्नो सॅव्ही मुलांशी कसा ताळमेळ बसवायचा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण यावर मानसोपचार तज्ञ काय म्हणतात ते ऐका। एक कम्युनिकेशन हो गया, एक ओवर पैम्परिंग ना करना, दूसरा ये ओवर कंजर्वेटिव होकर बच्चों पे एक्सेसिव रिस्ट्रिक्शन लगाना वो भी गलत होता है। जो एक आज की डेट में जो बच्चों के बीच में इंटरेक्शन है मेल और फीमेल के बीच में, वो एक हेल्दी इंटरेक्शन के रूप में पेरेंट्स को लेनी चाहिए, और ये जरूर है कि पेरेंट्स को गाइड करना चाहिए जहां पर उनको लगे, बट वो इस तरीके से होना चाहिए कि बच्चा रेबल ना करे। 3G वेव्ह प्रमाणे त्यांची विचार करण्याची क्षमता आहे एकदम सुपरफास्ट। अवघं जग कवेत घेऊन त्यांना दुनिया बदलायची आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। 2013च्या सुरुवातीला वयवर्ष 13 असणाऱ्यांची मानसिकता काय आहे, त्यांचं जग काय, त्यांची बोली कशी आहे, त्यांचा संवाद काय आहे आणि यामधून फुलणारा उद्याचा भारत कसा आहे, याचा होता हा आढावा। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।